खरं तर 2001 साली ज्यावेळेला माननीय शरद पवार साहेब निवडणूक लढले होते अध्यक्षपदाची, तेव्हापासून या क्रिकेटच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यामध्ये कामामध्ये आम्ही सातत्याने सहभागी आहोत। आणि आज एक संधी मुंबईच्या क्रिकेटला मोठं करण्याची, महिलांच्या क्रिकेटला वाढ करण्याची, मैदान क्रिकेटला न्याय देण्याची आणि एक मुंबईमध्ये एक नवीन 1 लाख लोकांचं स्टेडियम बांधण्याचा मानस आमचा कधीपासूनचा होता। तसे अनेक चांगले कार्यक्रम घेऊन मुंबईच्या क्रिकेटला बळकटी देण्याचं काम मला करायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन ज्या पद्धतीमध्ये आता स्पोर्ट्स बिल येतं आहे, ज्यामध्ये क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीतले संभ्रम निर्माण झाला आहे महाराष्ट्र आणि मुंबई, त्या बाबतीत देखील आम्हाला एकत्र येऊन फाईट करून मुंबई क्रिकेट असोसिएशनला न्याय द्यायचा आहे। कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन ह्या भारताच्या क्रिकेट असोसिएशनचं एक शॅडो बॉडी आहे। आपण पाहिलं असेल तर भारतीय क्रिकेट टीम जर कुठली पहिल्यापासून पाहिली गेली तर त्यामध्ये मुंबई क्रिकेटचं योगदान मोठं आहे। त्यामुळे या मुंबई क्रिकेटची सेवा करण्याचा माझा विचार आहे आणि त्यासाठी मी आज अध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण भाऊ देखील देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे विश्वासू मानले जातात, त्यामुळे तुमचा विजय निश्चित असं म्हणा? नाही, निवडणूक असते। आपण अनेक निवडणुका आमच्याबरोबर कव्हर केलेल्या आहेत, पण प्रवीण भाऊ हे माझे मोठे बंधू आहेत। त्यांचा आशीर्वाद सातत्याने मला असतो आणि माझ्या प्रत्येक चांगल्या आनंदाच्या गोष्टीत मी त्यांच्याबरोबर असतो, ते माझ्याबरोबर असतात। तर ते माझ्याबरोबर एक माझे सहकारी मित्र म्हणून आणि आमचे नेते म्हणून माझ्याबरोबर आलेले आहेत। ही संपूर्ण निवडणूक माननीय देवेंद्रजी ज्या पद्धतीमध्ये आदेश देतील त्या पद्धतीमध्ये आम्ही लढू। देवेंद्रजींच्या आदेशावरतीच ही निवडणुकीमध्ये जो काय पुढचा निर्णय आहे तो घेतला जाईल। पण आता जसं तुम्ही बोललात की देवेंद्रच्या याच्यामध्ये हे घेतला जाईल, बॉसनी ग्रीन सिग्नल दिलाय का? कारण एकंदरीत बघितलं तर अगदी सत्ता पार्टीचं तुमचं विधान परिषद असेल ते आता मुंबई अध्यक्षपद म्हणजे MC अध्यक्षपद असेल, बॉसचा ग्रीन सिग्नल आलाय का? सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यावर सांगता येत नाहीत। प्रवीण भाऊ बरोबर आले याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। सर, हिंदी में भी बता दीजिए कि आज आपने नामांकन दर्ज किया है, किस तरीके से क्या आपकी शुरुआत? आज मैंने मुंबई क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष पद का नामांकन किया है और 2001 से जब माननीय शरद पवार साहब पहली बार जब मुंबई क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष बने थे, तभी से हम सभी लोग ये मुंबई क्रिकेट एसोसिएशन से जुड़े हुए हैं। और मुझे बहुत ही फ़ख्र महसूस होता है कि 2001 से लेकर 2025 तक मुंबई क्रिकेट एसोसिएशन का जो चेहरा मोहरा बदल गया, जो क्रिकेट एसोसिएशन की काम करने का तरीका बदल गया, वो सच में प्रशंसनीय ऐसा काम मुंबई क्रिकेट एसोसिएशन ने किया है। इस मुंबई क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से मैदान क्रिकेट हो, महिलाओं को प्रोत्साहित करना, कल के वनडे क्रिकेट टीम को भी मैं बहुत बहुत बधाई देना चाहूँगा कि महिलाओं को 47 ईयर के बाद पहली बार वर्ल्ड कप जीतने का सम्मान हमारे देश को मिला है। और उस मुंबई क्रिकेट एसोसिएशन ने जिसने इंडिया का रिप्रेजेंटेशन किया है, उस क्रिकेट एसोसिएशन के कुछ प्रश्न, कुछ डेवलपमेंट्स, 1 लाख लोगों का स्टेडियम, ऐसे कई काम हैं जो सरकार के माध्यम से हो सकते हैं। हमारे ICC के प्रेसिडेंट जय शाह जी है, BCCI के अध्यक्ष रह चुके हैं, उन्होंने भी मुंबई और महाराष्ट्र और इंडिया क्रिकेट के लिए और इंटरनेशनल क्रिकेट के लिए उनका बहुत बड़ा योगदान है। और हम चाहते हैं कि उनके भी हाथ मजबूत करने के लिए हमारे जैसे क्रिकेट प्रेमी, जिन्हें एडमिनिस्ट्रेशन समझता है, ऐसे लोग अगर क्रिकेट में आए तो अच्छी तरीके से इस क्रिकेट एसोसिएशन को हम चला पाएंगे। विरोधक वारंवार टीका करतात, म्हणतात की छोटी युती येते MCA मध्ये पण आणि पडद्यामागची युती। आम्ही जसं नेहमी प्रवीण भाऊ सांगतात की सहकारामध्ये राजकारण नसतं, तसं क्रिकेटमध्येही राजकारण नसतं। क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ही माझी देखील भूमिका कायम राहील। मी आमदार जरी असलो, चीफ व्हीप जरी असलो आणि भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख कार्यकर्ता जरी असलो, तरी याच्यामध्ये राजकारण न आणता क्रिकेटच्या भल्यासाठी जे काही सगळ्या पद्धतीत करता येईल ते करायला आपल्याला लागेल। मी दिवाळीच्या दिवसात माननीय शरद पवार साहेबांनाही भेटलो होतो, शरद पवार साहेबांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या कानावर घातलं होतं। देवेंद्रजींनाही भेटलो होतो, एकनाथ शिंदेनाही भेटलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की क्रिकेटच्या राजकारणात कोणीही पक्षीय राजकारण आणू नये आणि क्रिकेटच्या योगदानासाठी काम करावं। पण मित्र पक्षातलेच अनेक लोक देखील यामध्ये कदाचित असू शकतात, जसं पूर्वेश सरनाईक आहेत किंवा तुम्ही शरद पवारांना भेटला होतात, सगळीकडूनच अगदी जुने संबंध तुमचे शरद पवारांबद्दल, त्यांनी देखील आश्वस्त काही केलंय का? त्यामुळे त्यांनी कोणाला आश्वस्त केलं नाही केलं हा विषय नाही आहे। योग्य निर्णय 2-3 नेते जे आहेत, आशिष जी आहेत, देवेंद्रजी आहेत, पवार साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, हे बसून निश्चितपणे योग्य निर्णय घेतील आणि तो निर्णय मला वाटतं की मान्य। हे कुणाचं आहे? चला
राजकारण नसतं. क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ही माझी देखील भूमिका कायम राहील. मी आमदार जरी असलो, चीफ व्हीप जरी असलो आणि भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख कार्यकर्ता जरी असलो, तरी याच्यामध्ये राजकारण न आणता क्रिकेटच्या भल्यासाठी जे काही सगळ्या पद्धतीत करता येईल ते करायला आपल्याला लागेल. मी दिवाळीच्या दिवसात माननीय शरद पवार साहेबांनाही भेटलो होतो. शरद पवार साहेबांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या कानावर घातलं होतं. देवेंद्रजींनाही भेटलो होतो, एकनाथ शिंदेनाही भेटलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की क्रिकेटच्या राजकारणात कोणीही पक्षीय राजकारण आणू नये आणि क्रिकेटच्या योगदानासाठी काम करावं. पण मित्र पक्षातलेच अनेक लोक देखील यामध्ये कदाचित असू शकतात, जसं पूर्वेश सरनाईक आहेत किंवा तुम्ही शरद पवारांना भेटला होतात. सगळीकडूनच अगदी जुने संबंध तुमचे शरद पवारांबद्दल त्यांनी देखील आश्वस्त काही केलंय का? कारण अगदी 2 दिवसांचा फक्त मुदत आहे आता सगळी. माननीय शरद पवार साहेब, माननीय देवेंद्रजी हे देशातले फार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला आश्वस्त केलं नाही केलं हा विषय नाही आहे. योग्य निर्णय 2-3 नेते जे आहेत, आशिषजी आहेत, देवेंद्रजी आहेत, पवारसाहेब आहेत, शिंदेसाहेब आहेत, हे बसून निश्चितपणे योग्य निर्णय घेतील आणि तो निर्णय मला वाटतं की सर्वच फॉर्म भरलेल्या सदस्यांना मान्य असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.